असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी मी चर्चा केली, कारण अर्थसंकल्प मांडायचा आहे. अर्थसंकल्प म्हणजे नुसतं एक भाषण वाचायचं नसतं, त्याकरता सिरीज ऑफ बैठका घ्याव्या लागतात. प्रत्येक विभागासोबत बैठक घ्यावी लागते. प्रत्येकाचा त्या ठिकाणी नियतवेळ ठरवावा लागतो. नियतवेळेप्रमाणे त्यांचे फॉर्म्स भरून घ्यावे लागतात. मग त्याचं असेसमेंट करून त्यांनी त्या सगळ्या योजना योग्य पद्धतीने त्याच्यामध्ये आणल्या आहेत की नाही, ते त्या योजना ज्या परमनंट योजना त्याच्या पुरवणी मागण्या मागणार नाहीत या दृष्टीनं त्यांचं कमी अधिक करावं लागतं. या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. या सगळ्या गोष्टी ताई आत्ताच या ठिकाणी उपमुख्यमंत्री झालेले आहेत. त्यामुळे इतकं मोठं एक्सरसाइज करणं त्यांना लगेच शक्य होईल अशी परिस्थिती नाही. अजून त्या दुःखातनंही पूर्णपणे बाहेर आलेल्या नाहीत. त्यामुळे लगेच पूर्ण क्षमतेने ते काम करायला लागतील अशी अपेक्षा करणंही अयोग्य आहे. आणि म्हणून आम्ही बसून ठरवलं की या संदर्भात हे खातं आता माझ्याकडे ठेवून मी ते बजेटची जी काही एक्सरसाइज आहे ती मी पूर्ण करावी. ते एक्सरसाइज मी पूर्ण करणार आहे आणि अधिवेशनानंतर या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करून मग काय करायचा हा निर्णय आम्ही करू. नाही, मला मुळातच आता अशा परिस्थितीमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मी प्रचाराला उतरावं हे काही मला योग्य वाटलं नाही. मला असं वाटतं की शेवटी निवडणुका येतात जातात आणि पक्ष देखील सक्षम आहे. पक्ष योग्य पद्धतीने त्या निवडणुका लढवेल. पण आता मी जाऊन त्या ठिकाणी जाहीर सभा करायच्या आणि त्याच्यामध्ये शेवटी काही राजकीय वक्तव्य देखील होतात. तर माझ्या सहकाऱ्यांची मी चर्चा केली, आमचे अध्यक्ष आहेत रवीजी, त्यांचीही चर्चा केली आणि सगळ्यांचं मत पडलं की माझा निर्णय योग्य आहे. मी त्या ठिकाणी प्रचाराला न जाणं हे योग्य आहे. मी सगळ्यांना एक आव्हान करीन की बाबा तुम्ही आमच्या भारतीय जनता पक्षाला किंवा महायुतीला मतदान करा. तेवढं त्याच्या पलीकडे मी काही प्रचाराला जाणार नाही. भाजपने कोणालाही विरोध केलेला नाही. भाजपशी या संदर्भात चर्चाही झालेली नाही. मी पुन्हा एकदा सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा एक स्वतंत्र पक्ष आहे. त्यांच्यात कोणाला पद द्यायचं, कोणाला तिकीट द्यायचं, कोणाला नॉमिनेशन द्यायचं याचे निर्णय ते घेतात. ते निर्णय आम्ही घेत नाही. यापूर्वी तुम्ही पाहिलं असेल जेव्हापासून ते आमच्या सोबत आले, कोणाला खासदार करायचं, कोणाला आमदार करायचं, कोणाला अध्यक्ष करायचं, कोणाला सचिव करायचं, त्यांचे सगळे निर्णय हे त्यांनी घेतले आहेत. कोणाला मंत्री करायचं निर्णय त्यांनी घेतलेले आहेत. त्या निर्णयांमध्ये आमचं काही म्हणणंही नाही, आमचा काही सेही नाही.